नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे डॉक्टर पेशंट रूममध्ये राकेशला चेक करत असतात. बाहेरून अंजली तो सगळा प्रकार पाहत उभी असते. तिचं तोंड रडवलेलं सुद्धा झालेलं असतं. तितक्यात डॉक्टर बाहेर येतात. त्यांना बाहेर आलेलं पाहून अंजली त्यांच्याकडे राकेशच्या तब्येतीची चौकशी करू लागते. त्यावर डॉक्टर अंजलीला म्हणतात, ॲक्च्युली आम्हाला पेशंटला इमिजिएट ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावंच लागेल. अंजली ते ऐकून खूप घाबरते आणि डॉक्टरांना विचारते, पण तुम्ही कशासाठी करताय हे ऑपरेशन? डॉक्टर म्हणतात, अजून माझ्या हातात काहीच नाहीये आणि मी सर्जरी झाल्याशिवाय काहीच सांगू शकणार नाहीये. एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून जातात. आता हे ऐकून अंजली खूप संतापते आणि तिचा सगळा राग ईश्वरीवर निघतो आणि ती रागात ईश्वरीला म्हणते, आनंद झाला असेल ना तुम्हाला डॉक्टरनी जे सांगितलं ते ऐकून? मी हिला सोडणार नाहीये चिंटू. मी हिला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाहीये मी. हा सगळा प्रकार पाहून आता साहजिकच आहे ईश्वरी डिप्रेशनमध्ये जाते आणि चक्कर येऊन पडते. पण आता अर्णव तिला सावरतो आणि तिच्यासोबत आता कोणीच उभं नाहीये. तिला सगळ्यांनी एकट्यात टाकलेलं आहे. खरं तर ईश्वरी आणि अर्णवचा जो प्लॅन होता तो यशस्वी झालाच नाहीये. राकेश रूममध्ये पैसे चोरी करायला गेलाच नाही आणि कळली तर ती राकेशच्या ॲक्सिडेंटची बातमी. पण प्रश्न असा पडलाय, राकेशने स्वतः मुद्दामून स्वतःचा ॲक्सिडेंट घडून आणला असेल का? आणि राकेश ह्या सगळ्यातनं वाचेल की नाही ते तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. बाय बाय.